विचार भिन्न कालही होते आजही आहेत अशा लोकांच्या बरोबर पक्षप्रमुखांच्या आदेशानं आम्हाला त्यावेळी सरकार करावं लागलं, इच्छेविरुद्ध करावं लागलं। आज मी उघडपणानं सांगेन की ज्यावेळी 2019ला सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू होत्या, एकदा मड आयलंडच्या हॉटेलमध्ये आम्हाला ठेवलं, नंतर ललित हॉटेलमध्ये ठेवलं, नंतर लेमन ट्री हॉटेलमध्ये ठेवलं आणि या दोन्ही तिन्ही हॉटेलमध्ये आम्ही आमदार सगळे असताना जेव्हा आम्ही माननीय पक्षप्रमुखांच्या समोर भूमिका मांडायचो तेव्हा आग्रहानं आम्ही सगळेजण म्हणत होतो की शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार केलं पाहिजे। हे झालं नाही। ह्या सगळ्या गोष्टी या वेळोवेळी आम्ही माननीय पक्षप्रमुखांसमोर मांडलेल्या होत्या। पण ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या आणि आम्ही जो या ठिकाणी निर्णय घेतला, ज्या अलायन्स मध्ये निवडून आलो त्याच अलायन्सचं सरकार करायचं। त्यामुळे कुठेही डिस्क्वालिफिकेशन किंवा अपात्रता याच्यासाठी आम्ही कुठेही त्याच्यामध्ये बसलेलो नाही आणि माननीय विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय काल दिलेला आहे। मी एकच जाता जाता स्पष्ट करेन की सतत कालपासून आम्ही ऐकतोय, मग उबाटा गटाचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, माननीय आदित्य ठाकरेजी असतील आणि त्यांचे विश्वज्ञानी प्रवक्ते नेहमी जे सकाळी 8 वाजता येतात ते असतील, ते मॅच फिक्सिंगचा आरोप करतायत। ज्या न्यायालयासमोर, ज्या न्यायपीठासमोर तुम्ही सुनावणीसाठी हजर झाला, तुमचं म्हणणं मांडलं, निकाल येईपर्यंत तुमचा न्यायपीठावरती विश्वास होता, निकाल तुमच्या विरोधात आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती टीका सुरू केली। मला एकच प्रश्न संजय राऊतांना विचारायचा आहे की जर अशा पद्धतीनं मॅच फिक्सिंग असतं तर मग उबाटा गटाचे 14 आमदार सुद्धा डिस्क्वालिफाय झाले असते। पण कायद्याच्या चौकटीत विधिमंडळ नियमाच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी हे राईटली पॉइंट आउट केलेलं आहे की भरत गोगावलेंनी जो व्हीप उबाटा गटाच्या 14 आमदारांना बजावला होता, ती बजावण्याची कार्यपद्धती जी नियमात घालून दिलेली त्या कार्यपद्धतीप्रमाणे नाही। मग जर माननीय विधानसभा अध्यक्षांना पक्षपातीपणा करायचा असता तर त्यांनी या 14 आमदारांना सुद्धा डिस्क्वालिफाय केलं असतं। याच कृतीवरनं हे स्पष्ट होतंय की न्याय देवतेच्या आसनावर बसलेले माननीय विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणानं पारदर्शकपणे नियमांचा आधार घेऊन विधिमंडळ नियमांच्या घटनेतल्या तरतुदींचा वापर करून हा निर्णय दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं न्यायपीठावरती टीका करण्यापेक्षा उबाटा गटाला इतर न्यायालयांचे दरवाजे खुले आहेत, त्यांनी इतर न्यायालयामध्ये जावं। कारण आता त्यांना बूस्टर डोस पवार साहेबांनी कालच दिला लगेच उबाटा गटाला, की असं वाटतंय, पवार साहेब म्हणाले की कोर्टामध्ये ह्यांना न्याय मिळेल। त्यामुळे आता तो बूस्टर डोस जो नेहमी उबाटा गटाला पवारांच्याकडनंच मिळतो, राष्ट्रवादीकडनंच, म्हणजे पवारांच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं मिळतो, तो आता डोस त्यांना काल मिळालाय। त्यामुळे आता त्यांनी जरूर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत। आम्ही सुद्धा जेव्हा केव्हा हे प्रकरण पुन्हा न्यायालयामध्ये जाईल, आम्ही आमची बाजू भक्कमपणानं न्यायालयामध्ये मांडू। आता या सुनावणी प्रक्रियेतनं आम्ही काल सगळेजण मोकळे झालेलो आहोत। आमचे आता शिवसंपर्क अभियान माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचं राज्यभर सुरू आहे। येणाऱ्या 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे जे अलायन्स आहेत, जे मित्र पक्ष, घटक मित्र पक्ष महायुतीमधले आहेत, त्या प्रत्येकाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संयुक्त महामेळावा आम्ही घेणार आहोत। त्याच्या तयारीला आम्ही सगळेजण लागलेलो आहोत। आम्ही निश्चितपणे अतिशय वेगानं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे काम करू आणि ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करत राहावं। माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे चांगल्या कामातनं आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देऊ। धन्यवाद। सामनाच्या अग्रलेखात म्हटलं जाते तुम्हाला, त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या विरोधात
हक्कभंगाचा प्रस्ताव आता विधानसभेत मांडणार आहे. मी देखील हे वक्तव्य काल केलेलं आहे. काल जेव्हा माझ्या सुद्धा हे पाहण्यात आलं की अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला, म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांची अशी असंसदीय भाषेमध्ये अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता, ही गैरलागू आहे. आणि म्हणून मी कालच म्हटले की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल. माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की 14 आमदार जर अपात्र केले असते तर ठाकरे गटाला परत एकदा सहानुभूती भेटली असती, त्याचा फटका शिंदे गटाला याचबरोबर महायुतीला झाला असता. यामुळे ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र केले नाहीत, कसं बघता? विजय वडेट्टीवारांना काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे. 14 आमदारांच्या बाबतीत मी स्पष्ट सांगितलं मगाशी, माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की व्हीप बजावण्याची कार्यपद्धती विधानसभेच्या हिरव्या पुस्तकाच्या नियम पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. ती प्रोसिजर फॉलो केलेली नाही, ती कार्यपद्धती फॉलो केलेली नाही आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय होत नाहीत. हे माननीय विधानसभा अध्यक्षांच्या निकालामध्ये स्पष्ट आलेलं आहे. त्यामुळं आता केवळ असं केलं तर असं का नाही केलं आणि असं केलं